काही शिकलो त्याचा आपल्याला आता वापर करायचा आहे, आपल्याला आता त्याला अप्लाय करायचं आहे. आपण बघूया कसं ॲप्लिकेशन होतं. काय म्हटलं गेलंय, एक संख्या. आणखीन एक मी खूप सोपी गणितही घेणार आहे, काही मिडियमही घेणार आहे आणि खूप अवघडही गणित यात येणार आहेत. कारण आता फक्त इथून पुढे आपलं शाब्दिक गणित शिकणं महत्त्वाचं हे लक्षात घ्या. मग आता ही शाब्दिक गणित करत असताना त्याने काय म्हटलंय, एक संख्या आणि तिची चौपट. एक संख्या म्हणजे एक्स, ठीक आहे. एक संख्या म्हणजे एक्स आणि तिची चौपट म्हणजे 4x, ठीक आहे. यांची बेरीज 35 आहे. यांची बेरीज काय 35 आहे. तर ती संख्या कोणती? अतिशय सिंपल आणि पोलीस भरतीपेक्षा पण त्या पण खालच्या लेवलचा प्रश्न असेल की इतका सोप्या एक्झामचा प्रश्न आहे. म्हणजे अर्थातच आपण जर पाहिलं तर मांडणी कळली पाहिजे. कसं ते बघा आता, एक संख्या आणि तिची चौपट यांची बेरीज 35 आहे. एक संख्याला आपण x असं मानलं, तिची चौपटला आपण इथे 4x असं म्हटलं. यांची काय, यांची बेरीज ही किती आहे 35 आहे. यांची बेरीज 35 आहे. ही झाली तुमची मांडणी, ठीक आहे. मांडणी आल्यानंतर बाकीचं सगळं तर मगाशी शिकलो आपण सगळं बेसिकमध्ये की हा x आणि इकडचा 4x, x आणि 4x किती बनला, तो 5x बनला. 5x बरोबर 35 आलं. आता बाकीचं सगळं तर तुम्ही लोक सक्षम आहात, त्याच्यामध्ये काहीच नाही त्या गणितामध्ये. मग आपण काय करणार, हा 5 इथे गुणिले इथे आला की भागिले होऊन जाईल. सो x इक्वल्स टू आपण करणार असं इथे 35 भागिले 5 आणि मग त्याला भाग दिला 5 1 5, इथे 5 7 35. x इज इक्वल टू असेल आपलं उत्तर 7. इतक्या सिंपल पद्धतीने करायचे. ती संख्या कोणती आहे तर 7 आहे. 7 झालं, संपलं. आपण हे डायरेक्ट तोंडी करू शकतो, सगळं करू शकतो, मान्य. पण आपण काय शिकतो आता, आपण मांडणी शिकतोय. गणित कितीही कसंही नंतर कसंही मोठं होईल, काही अवघड होईल, पण ही मांडणी आपल्याला आली पाहिजे, लक्षात घ्या, ठीक आहे. चलो नेक्स्ट, आता पुढे जाऊ आपण. आता पुढचं बघा सगळ्यांनी. त्याने पुढे म्हटलं तुम्हाला लोकांना, 5 क्रमवार संख्यांची बेरीज समविषम मेन्शन नसेल केलं तर त्याला नैसर्गिक संख्याच मानायचं, ठीक आहे. आणि ह्या 5 क्रमवार संख्यांची बेरीज तुम्हाला 170 दिली, त्याने काय दिली 170 दिली. तर सर्वात मोठ्या आणि सर्वात लहान संख्यांचा तुम्हाला गुणाकार काढायचा आहे, ठीक आहे. तुम्हाला हे दोन पद्धतीने मी सांगणार आहे. पहिल्यांदा पहिली पद्धत आपण बघूया. पहिल्या पद्धतीमध्ये तुम्हाला मी काय म्हटलं याच्यामध्ये की 5 क्रमवार संख्यांची बेरीज 170 आहे. मग आता ह्या नैसर्गिक संख्याचे सगळ्या नैसर्गिकमध्ये आपण काय शिकलो बघा एकदा सगळ्यांनी. नैसर्गिक संख्यांमध्ये ह्याला म्हणतात 5 क्रमवार. पहिली संख्या x, दुसरी x+1, x+2, x+3 आणि x+4 या झाल्या 5 क्रमवार. मग आपण त्या बेसिक मांडणीमध्ये आपण पहिल्यांदा घेऊन बघूया. मग 5 क्रमवारमध्ये पहिली संख्या x आहे, पुढची संख्या x+1 आहे, त्याच्या पुढची आपली x+2 आहे, त्यानंतर आपली x+3 ही पुढची संख्या आणि त्यानंतर x+4. किती संख्या झाल्या बघा, 1 2 3 4 आणि 5. याला म्हणतात 5 क्रमवार संख्या, क्रमागत संख्या, ठीक आहे. मग आपण त्याला क्रमागत म्हणतो, ठीक आहे. आणि यांची बेरीज, यांची सगळ्यांची काय तर या सगळ्यांची बेरीज ही त्यांनी काय दिली आपल्याला 170 दिली. या सगळ्यांची बेरीज ही 170 आहे. हा तुमचा बेसिक प्रश्न झाला. मग आता आपण असं गणित सोडवतो कसं तर बेसिक काय करायचं, सगळे x मोजून घ्यायचे, सगळे सुट्टे माणसं मोजून घ्यायचे. कसं ते बघा, x किती आहेत 1 2 3 4 5. किती x आहेत 5 x आहेत. आपण इथे लिहून टाकलं सर इथे 5 x आहेत, ठीक आहे. मग आता आपण ते बाकीचे आकडे मोजूया. 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10. बघा 1 2 आणि 1 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10. इथे आपण इथे मस्तपैकी 10 लिहून टाकला, काहीच विषय नाहीये. आणि पलीकडे इक्वल टू किती येते 170 आहे. आता हे सॉल्व्ह करणं तर काहीच नाही आपल्यासाठी, कारण हे मगाशी आपण टाईप नंबर 3 मध्ये पाहिलं होतं बेसिकमध्ये, ठीक आहे. आता हा 10 तिकडे जाईल. मग आता इथं काय 5x चा 5x, हा 10 तिकडे जाईल म्हणजे 170 मधून तो 10 मायनस होईल. आपल्याला चिन्ह बदलते माहिती आहे सगळ्यांना, हे -10 होतं, ठीक आहे. मग आता 5x चा 5x ॲज इट इज 170 मधून 10 गेलं, इथे आलं 160, ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. मग आता हा 5 त्याला भाग देणार, हा 5 ने भाग त्याला डायरेक्ट द्या किंवा त्याला इथे जाऊन असं दाखवा इथे 5 ने भाग देत आहे, कसंही करा तुमची मर्जी. मग आपण असं केलं की सर x इक्वल टू इथे 160 भागिले किती आहे 5 आहे, याला भाग देऊन दाखवा आपण. 5 1 5, इथे 5 3 15 आला, ठीक आहे. मग उरला 1 10 म्हणजे 5 2 10. उत्तर काय आलं आपलं x इक्वल टू 32 आलं. x इक्वल टू 32 म्हणजे ही पहिली संख्या 32 असणार आहे. मग आता पहिली संख्या, मग दुसरी संख्या, मग तिसरी, मग चौथी, मग पाचवी. आता हे इक्वेशन मध्ये टाकत बसू नका संख्या काढताना. डायरेक्ट काय करायचं, तुम्हाला जे काही x मिळाला, x आपली पहिली संख्या होती, मग x किती आला 32 आला. मग आपण इथे 32 लिहिल्यानंतर ह्या नैसर्गिक संख्या आहेत, ह्या समसंख्या नाही आहेत. मग आता 32 नंतर काय तर 32 नंतर 33, त्यानंतर मग 34, त्यानंतर इथे 35 आणि त्याच्यानंतर असेल 36. आता हे सगळं लिहून घेतल्याच्या नंतर त्याने विचारलंय सर्वात मोठ्या आणि सर्वात लहान संख्यांचा गुणाकार किती. सर्वात मोठी संख्या 36 आहे, सर्वात लहान संख्या 32 आहे.
ह्या दोघांचा गुणाकार करायचा आहे. सो 36 आणि 32 यांचा गुणाकार तुम्ही करताना आता काय तुम्ही लोक काय 36 आणि 32चा पाडा काय पाठ करणार नाही, शक्यच नाहीये. मग आपण आपलं गरीबासारखं आपण काय करायचं, त्याला आपण आपल्या बेसिक पद्धती मांडू. ठीक आहे, कसं मांडणार आपण की सर आम्ही असं केलं 36 गुणिले 32. आता एखादं इंजिनिअरिंगचं पोरग असते काय म्हणतं, मास्तर आम्ही 36चा पाडा तयार करून टाकला, ते येतं त्यांना तयार काय त्यांनी करा, बाकीच्याने आपला असा गुणाकार करा. काय करणार मग आता इथं 2 ने गुणलं बेसक 12, 2 तर येणार शेवटला 2 तर भरपूर ठिकाणी 2 2 2 नाही लागत लॉजिक लवकर. पुढचं बघू आपण इथं. मग इथं बेसक 12 केलं, 2 आला, हातचाला 1 आला, मग बेत्रिक 6 ने किती आला तो 7, 72. ठीक आहे, मग इथं आपण 0 घेतला, मग 3 3 सक 18, हातचाला 1, 3 त्रिक 9 ने किती आला तो 10 झालं, इथपर्यंत आलं. मग इथे 2 आला, 8 आणि 7 इथे 15चा 5, हातचाला 1, इथे 1 आणि 0 1 आला, इथला 1. 1152 आपला आन्सर येते, 1152 हे आलं, राईट आलं, परफेक्ट आहे. पण याला दुसरा ऑप्शन होता का करण्यासाठी, तर हा गुणाकार ठीक आहे राहू द्या, गुणाकारचा काही विषय नाहीये. दुसरा ऑप्शन दुसरी मेथड आहे का, तर आहे, त्याला आपण बघूया. हे पहिलं सगळं क्लिअर करतो. 1152 उत्तर कन्फर्म, मी काय तुम्हाला परत तो गुणाकार करून दाखवायची आवश्यकता वाटत नाहीये. स्टील आपण बघू काय ते, बघा दुसरी मेथड काय. तर दुसरी मेथड बघू आपण काय ते. तर दुसऱ्या मेथडमध्ये एवढंच काम करायचं, यात तुम्हा लोकांना 5 क्रमवार संख्या म्हटल्यात, त्यांची बेरीज 170 म्हटले. डायरेक्ट काय करायचं, ह्या 170ला 5 ने भाग द्यायचा. मग तुम्ही डायरेक्ट 170ला 5 ने भाग देताय तर तुम्हाला डायरेक्ट मधली संख्या मिळते, कारण तुम्ही डायरेक्ट त्याचा मीडियन काढताय, मीन काढताय, तुम्ही त्याचा मध्य काढताय. मग तुम्हाला लोकांना मधली संख्या कशी मिळेल बघा, तुम्हाला इथे लिहून दाखवतो. इथे तुम्हाला लोकांना मधली संख्या मिळते. 5 ने याला बिंदास भाग देऊन टाका. काय ते बघा, 5 एक 5, इथे 5 त्रिक 15, इथे 2 राहिला 20, म्हणजे 5 चोक 20. उत्तर काय आलं आपलं 34 आलं. पण 34 आपली मधली संख्या आली. मधली संख्या आल्यानंतर आपल्या संख्या बघा 1 2 3 4 आणि 5, याच्यामध्ये ही मधली संख्या. तिसरी संख्या ही मधली संख्या, 2 आधे उधर जाओ, बरोबर, हा मध्ये राहिला. मग ती 34ही संख्या जर मधली संख्या असेल तर तुम्ही बाकीच्या संख्या काय क्रमागतच म्हटलं त्याने, समविषम नाही म्हटलं ना, मग कमी जास्त करून टाका त्याला. इथं 33 करा, इथे 32 करा, इथे पुढे गेला तर इथे 35 करा, इथे 36 करा. मग तुम्हाला प्रश्न काय विचारला तो एकदा बघा की सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या ह्या दोघांचा गुणाकार किती. मग आता 32 आणि 36चा गुणाकार तुम्हाला लोकांना मगाशीच करून दाखवला. यांचा गुणाकार किती तो आला होता, किती बाबांनो, तो 1152 वगैरे जो काय आला होता. 1100 किती होता, 1100 मागच्या याच्यामधला म्हटलं तर परत करून दाखवतो, काही प्रॉब्लेम नाहीये. सो आपण डायरेक्टली त्याला गुणाकार करायला गेलो. सर मास्तर आम्ही मागासारखं केलं, 36 गुणिले आम्ही 32 केला, बेसक 12, हातचाला 2, तो बरं 2 आला, हातचाला 1, त्यानंतर बेत्रिक 6 ने कितीला 7, 0 घेतला, मग 3 सक 18, मग त्यानंतर 18 केल्यानंतर हातचाला 1, 3 त्रिक 9 आणि 1 10 झालं, संपलं. म्हणजे तेच तुम्हाला लोकांना परत एकदा उत्तर मिळतं 1152. हा 2चा 2, 8 आणि 7 इथे 15चा 5, हातचाला 1, हा इथला 1 आला आणि हा 1 आला. 1152 आपला पर्याय क्रमांक 3 असेल. क्लिअर, बेसिक एकदम ठीक आहे. या पद्धतीने कराल तरी चालते, काही विषय नाही. एखादा म्हटलं सर की 4 क्रमागत संख्या आल्या असत्या आणि तुम्ही 4 ने भाग दिला असता तर मधली संख्या कशी ओळखायची, तर मधली संख्या ह्या 2 आणि समजा 4 संख्या आल्या असतात, दोघांच्या मधली आली असती तर ती उत्तर पॉईंटमध्ये आलं असतं. तुम्हाला फक्त पुढे आणि मागे शिफ्टिंग करायची होती. बघू ना आपण, आलं तर बघू पुढे, काय प्रॉब्लेम नाहीये. आता पुढे काय विचारलं गेलं बघा, एका संख्येची 6 पट, एका संख्येची 6 पट आणि 5 पट. आता एका संख्येची 6 पट म्हणजे 6x आणि त्याची 5 पट म्हणजे काय 5x, यांची बेरीज 77 आहे. ठीक आहे, आपण पहिलं यांचं काय ते आपण क्लिअर करून घेऊ. ठीक आहे, एका संख्येची 6 पट, एका संख्येची 6 पट आणि 5 पट यांची बेरीज आहे 77. पहिले हे आपण सॉल्व्ह करून घेऊया. काय ते बघा सगळ्यांना. आता 6 आणि 5 किती आला 11, 11x इज इक्वल टू आला तो 77. क्लिअर. त्याच्यानंतर 11 ने त्याला भाग द्यायचा आहे. सो x इक्वल्स टू, आता डायरेक्ट मी काय लिहित बसत नाही, 11च्या पाड्यात 11 7 77 ते 7 आलं. मग लगेच तुम्ही लोक 7ला गोळा मारण्याच्या आधी थोडंसं वाट बघा, थोडीशी एक विचार करा. तुम्हाला विचारलं गेलं पुढे काय, तर त्या संख्येच्या तेवढ्याच पट्टीच्या संख्यांची वजाबाकी किती येईल. आता योगा इतका भारी आहे की तुम्हाला लोकांना ह्या सेमच पट्टी घ्यायच्यात, 6x आणि 5xच घ्यायचंय, म्हणजे तेवढीच पट घ्यायची आणि त्यांची वजाबाकी काढायची. ते नशिबाने उत्तर 7च राहते. याचं कारण तुम्हाला सांगतो. प्रश्न पुढे बरं तुमचा, तर प्रश्न तुमचा इथे जो काही प्रश्न विचारला तो इथे x ची किंमत 7 आली, मान्य. तुम्हाला विचारलं गेलं तेवढ्याच पट्टीच्या संख्यांची वजाबाकी किती, तेवढ्याच पट्टीच्या म्हणजे केवढ्याच 6x आणि 5x. मग तुम्हाला 6x आणि 5x याच पट्टींची वजाबाकी करायची. पहिले काम करा, 6x मधून 5x गेला. आता तुम्ही असंही करू शकता की सर आम्ही x ची किंमत 7 घेतली, इथं 7 सकून 42 आलं, 7 5 35 आलं, 42 मधून 35 गेलं 7 आलं. नाही तर मी काय सांगतोय ते ऐका, 6x मधून 5x गेलं तर नुसतं x राहतं आणि x ची किंमत काय 7 आहे. तर ते असंही 7 आहे तसंही 7 आहे. जर इथं
7 पट आणि 5 पट दिलं असतं तर उत्तर जरासं बदललं असतं, हे लक्षात घ्या. त्यामुळे प्लीज फोकस करा. प्रश्न काय विचारला तेही बघा. हे खूप सोपं प्रश्न होता. चला, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ग्रेट. नेक्स्ट. आता पुढे बघू आपण. आता क्रमाने येणाऱ्या 7 अंकांची बेरीज 56 आहे. मी तुम्हाला शॉर्टकट सांगितली तीच वापरणार. क्रमाने येणाऱ्या नैसर्गिक आहे, त्यांची बेरीज किती आहे? 56 आहे. मग डायरेक्ट काय करायचं? 56 भागिले किती अंक आहेत? 7. 56 भागिले 7 करायचं. जे येईल ती तुमची मधली संख्या असेल. ही मधली संख्या किंवा मधला अंक असेल, जे काय असेल ते. तर त्याने ते विचारले मधल्या संख्येचा घन किती. क्या बात आहे. आपण पहिले 7 ने 56 ला तर भाग देऊ आपण, काय असेल तो. मग 7 ने 56 ला भाग दिला, 7 1 7, इथे 7 8 56, इथे 8 आलं. मग 8 ही तुमची डायरेक्ट मधली संख्या मिळते ना. तुम्ही जर समजा एक्सच्या समीकरणाने गेला असता, एक्स प्लस 1 एक्स प्लस 2 असं करत 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 सगळं सुटलं असतं, परत तिसरी संख्या काढली असती, मग घन केला असता. पण ह्या शॉर्टकटने तर डायरेक्टच घन मिळतो आपल्याला, की बाबा मधली संख्याच मिळते ना, की 56 बेरीज आहे, 7 अंक आहेत, 56 भागिले 7 केले की तुम्हाला मधला अंक मिळतो. 7 8 56. मग ह्या 8चा तुम्हाला लोकांना घन काढायचा आणि मधला अंक म्हणण्यापेक्षा आपण त्याला संख्या म्हणू. बरं, आता एखादा म्हणलं सर काही 2 अंकी संख्या येतील पुढं, मग त्यांचं काय करायचं? तसं नसतं ते. तुम्हाला लोकांना हे चुकून अंक टाईप झालं, तिथे संख्या पाहिजे. ठीक आहे. सो आता इथे 8 आलाय ना, तर 8चा घन करून टाकू आपण. 8चा घन केला तो आला इथं 512. तर आपला आन्सर काय पाहिजे? 512, पर्याय क्रमांक 2. क्लिअर आहे. नेक्स्ट. आता पुढे बघा सगळ्यांनी. आता हा प्रश्न थोडासा मोठा वाटतोय, लेंग्दी वाटतोय, पण तितका सोपा आहे. काय दिलंय? जर एका संख्येच्या म्हणजे एक्सच्या पुढे बघा सगळ्यांनी, एका संख्येच्या तिपटीपेक्षा, आणि मी मांडणी करायला गेलो डायरेक्टली, काय तेव्हा कन्फ्युजनच नको कुठलंच तुम्हाला लोकांना. काय ते एका संख्येच्या तिपटीपेक्षा म्हणजे याच्या तिपटीपेक्षा म्हणजे 3x पेक्षा. लक्षात घ्या, एका संख्येच्या तिपटीपेक्षा 2 ने लहान असलेली संख्या, एका संख्येच्या तिपटीपेक्षा 2 ने लहान असलेली संख्या, ही झाली त्याची मांडणी. ठीक आहे. ही काय म्हटलं? ही पुढे काय दिलं तेवढं बघा सगळ्यांनी. ही त्या संख्येच्या दुपटीपेक्षा 3 ने अधिक असणाऱ्या संख्ये इतकी असेल. ठीक आहे. ही त्या संख्येच्या म्हणजे एक्सच्याच त्या संख्येच्या दुपटीपेक्षा, त्याने म्हटलं ना, त्या संख्येच्या दुपटीपेक्षा 3 ने अधिक असणाऱ्या, 3 ने अधिक असणाऱ्या संख्ये इतकी. इतकी म्हणजे इक्वल. इतकी म्हणजे इक्वल म्हणजे दोघं जण इक्वल आहेत हे त्याला सांगायचंय. तर ती संख्या कोणती? पहिली गोष्ट, हे पर रिपीट सांगतो मी काय ते बघा. रिपीट काय करतो ते बघा. तुम्हाला म्हटलं गेलंय एका संख्येच्या तिपटीपेक्षा. इकडे बघा सगळ्यांनी, एका संख्येच्या तिपटीपेक्षा 2 ने लहान असणारी संख्या ही त्या संख्येच्या दुपटीपेक्षा 3 ने अधिक असणाऱ्या संख्ये इतकी असेल. इतकी म्हणजे इक्वल असेल. तर ती संख्या कोणती? तर ती संख्या कोणती हा तुमचा प्रश्न. तुम्हाला हे सिम्पली सॉल्व्ह करायचं रे. आणि यात काय करायचं? 2x इकडे आणायचा, हा 2 हा तिकडे घेऊन जायचा. हे मागाशी शिकलो आपण. मग आता काय करणार मी? 3x चा 3x, तो 2x तिकडून इकडे आला, 2x तिकडून इकडे आला, तो बनणार -2x. मग त्याच्यानंतर इक्वल टू ॲज इट इज. इथे +3 आहे, थाटात बसलाय. हा -2 तिकडे गेला, -2 तिकडे गेला की तो होणार +2. चिन्ह चेंज करा, फक्त चिन्ह चेंज करा. ज्यांनी जागा बदलली ते चिन्ह चेंज करा. प्लस वाल्याचं मायनस, मायनस वाल्याचं प्लस. ठीक आहे. आणि मग आता 3x वजा 2x, 3x मधून 2x गेले, उरलं फक्त काय? तर उरलं फक्त x. आणि 3 आणि 2 किती बनतंय? तर 5 बनतंय. आणि यात काय कुठलं निगेटिव्ह चिन्ह नाही, कोणी मोठं कोणी छोटं बघण्यापेक्षा आता 3 आणि 2 5 तर कुणाला जमतं? तर x = 5. x = 5 आहे, तर x = 5, पर्याय क्रमांक 1 बेसिक आहे. चलो नेक्स्ट. पुढे बघू आपण. आता अजून काय वाढलं आपल्या समोर बघा. काय म्हटलं गेलं? एका संख्येतून 7 वजा करून, ठीक आहे, मांडणी करायला घ्यायची, लगेच टेन्शन घ्यायचं नाही. एका संख्येतून 7 वजा करून येणाऱ्या वजाबाकीला, म्हणजे ह्या येणाऱ्या वजाबाकीला 7 ने भागल्यास, याला 7 ने भागल्यास भागाकार 2 येतो. म्हणजे याचं उत्तर 2 येतं. नीट आहे का? एका संख्येतून तुम्ही प्रश्न बघा, इथे बघा. एका संख्येतून 7 वजा करून येणाऱ्या वजाबाकीला, म्हणजे ह्या वजाबाकीला म्हणजे ब्रॅकेट टाकायचा, 7 ने भागले असता भागाकार 2 येतो. भागाकार काय येतो? 2 येतो. मग पहिलं एक काम करू आपण, हे पहिलं सॉल्व्ह करून घेऊ शकतो, कारण आपण हे सॉल्व्ह करू शकतो. याचं कारण काय? 7 ने x ला आणि 7 ला भाग देऊ नका. मग काय करायचं? 7 इथे भागिले, हा तिकडे गेला की गुणिले होईल. मग कसं होते बघा, x वजा 7 ॲज इट इज. 7 ने त्याला तिथे गुणलं तर डायरेक्ट लिहून दाखवते काय? तर 7 गुणिले 2 म्हणजे 7 दुने इथं 14 आलं. 7 दुने इथं 14 आलं. आणि मग त्याच्यानंतर हा जो -7 आहे हा तिकडे जाईल तेव्हा तो प्लस होणार आहे.
मग तो प्लस होताना आता पहिली गोष्ट एक्सचा एक्स, 14चं 14, हा -7 हा जर इकडून तिकडे गेला तर तो काय बनणार आहे, तो +7 बनणार आहे. आणि मग आपलं उत्तर कसं बनेल, x = 14 आणि 7, 14 आणि 7 येते किती, 21. सो आपला आन्सर असेल 21. परंतु प्रश्न काय विचारला, ऑप्शन बघा 21 तर कुठेच नाहीये, नशीब ते दिलं नाहीये, कारण तुम्हाला प्रश्न वेगळा विचारला परत त्याने. काय विचारलाय, तर त्या संख्येतून 5 वजा करून येणाऱ्या संख्येला 4 ने भागले. आता पहिली गोष्ट, संख्या किती आली, तुम्हाला संख्या किती आली, ह्याला संख्या म्हणणार आपण, कारण आपल्याला संख्येची किंमत मिळाली. संख्या म्हणजे x म्हणजे 21 आलं. मग त्याने आता जो प्रश्न विचारलाय तो प्रश्न तुम्हाला इथे सोडून दाखवणार मी आता. मग प्रश्न काय विचारलाय बघा, प्रश्न त्याने विचारलाय, जर त्या संख्येतून, आता संख्या ही x अशी न राहिली, आपल्याला 21 मिळाली संख्या, मग त्या संख्येतून म्हणजे 21 मधून 5 वजा करून येणाऱ्या संख्येला 4 ने भागले. याला येणाऱ्या संख्येला 4 ने भागले तर उत्तर काय येईल. मग 21 मधून 5 गेलं, इथं आला 16, 16ला 4 ने भाग दिला तर 4 चोक 16, उत्तर येईल 4. झालं, उत्तर काय पाहिजे आपलं, 4 पाहिजे. सो आन्सर 4 आहे. खूप सिंपल गणित घेतोय, तुमची फक्त ती जी काही समीकरणांची मांडणी आहे हे शिकवण्यासाठी करतोय. हळूहळू गणितांची सगळी लेवल वाढत जाणार आहे, ठीक आहे, लक्षात घ्या. आता पुढे बघू आपण काय ते. समोर आता एक थोडंसं वेगळं गणित दिलं, वेगळ्या पद्धतीचं गणित आहे. याला एक्स वगैरे वापरायची काही गरज पडणार नाही, हे तुम्हाला मी आधीच क्लिअर करतो. का ते बघा, कारण त्याने आकडेवारी सगळी स्टार्टिंग पासून दिलेली. कसं ते बघा, एका माणसाजवळ 100 फुले आहेत. किती फुले आहेत त्याच्याकडे, 100 फुले आहेत. तो मार्गातून जाताना 4 मंदिरांना भेट देतो. ठीक आहे, त्याच्याकडे 100 फुलेत, असा फुलांचा सगळा गुच्छ घेऊन चाललाय तो, बुके वगैरे घेऊन चालला देवांकडे. 4 मंदिरांना भेटी देतोय. पुढे काय बघा, आता जेव्हा तो व्यक्ती एखाद्या देवळात जातो, जसा तो एंट्री मारतो देवळामध्ये, तेव्हा त्याच्याकडील फुले ही तिप्पट होतात. वा, फुलं काय होतात, तिप्पट. घेऊन गेला 100, झाली तिप्पट म्हणजे 300. हे लक्षात घ्या. तो जेवढी घेऊन जाईल, 10 घेऊन गेला तिप्पट 30, 100 घेऊन गेला तिप्पट 300. ठीक आहे, मग फुलं तिप्पट होतात कधी, मंदिरात एंट्री मारली तर. असे किती मंदिरात जाणार आहे तो, 4 मंदिरं जाणार आहे. आता एक एक मंदिरात काय होतं आपण ते बघूया ना. त्यानंतर तो प्रत्येक देवळात जातो तेव्हा 150 फुले अर्पण करतो. ठीक आहे, म्हणजे तो देवळात गेला तर फुले त्याची तिप्पट होतात, आणि त्याच वेळेला तो काय करतो, तो 150 फुले लगेच अर्पण करतो. कधी, फुलं तिप्पट झाल्याच्या नंतर, व्हायच्या आधी नाही. फुलं तिप्पट झाली की तो 150 फुले अर्पण करून टाकतो त्या मंदिरामध्ये. तर सर्वात शेवटी त्याच्याकडे किती फुले शिल्लक राहतील. ठीक आहे, आपण एक काम करूया, आपण 1 नंबर टाकू. 1 नंबर म्हणजे पहिलं मंदिर. पहिल्या मंदिरात त्याने एंट्री मारली मस्तपैकी. किती फुलं घेऊन गेला तो, 100 फुलं घेऊन गेला. त्याने जशी 100 फुलं पहिल्या मंदिरात घेऊन गेला तर त्याची फुलं ही तिप्पट झाली, आणि जशी त्याची फुलं तिप्पट झाली, लक्षात घ्या, फुलं तिप्पट झाल्या तो देवाला किती फुलं अर्पण करतो, तो देवाला त्यामध्ये 150 फुले अर्पण करून टाकतो. यातून 150 मायनस करायला विसरायचं नाही. म्हणजे काय झालं बघा, 100ची तिप्पट केली, इथे आला 300, 300 वजा 150 आपण जर केलं तर त्याच्याकडे फक्त आता 300 मधून 150 गेलं, 150 आता फुलं त्याच्याकडे शिल्लक राहिली. मग आता याच्यानंतरची प्रोसिजर काय, आता नंतरची प्रोसेस म्हणजे त्याला दुसऱ्या देवळात घेऊन जायचं. आता मग आपण त्याला लगेच काय करूया, आता लागलीच त्याला आपण दुसऱ्या देवळामध्ये घेऊन जाऊया. सेकंड देवळ आला आता. मग सेकंड देवळामध्ये आल्यानंतर त्याच्याकडे फुलं किती आहेत, 150. 150 फुलं घेऊन दुसऱ्या देवळात एंट्री मारली, देवाने फुलं केली तिप्पट. मग जशी देवाने फुलं तिप्पट केली तर देवाला द्यायची किती, 150. चला आपण चेक करूया. 15 त्रिक 45, इथं 450 झालं. त्यातली 150 फुलं हे आपण देवाला वाहून टाकली तर उरली किती बघा, इथून 450 मधून 150 गेली, फक्त इथं 300 राहिली. किती राहिली, 300. मग आता तिसरं देऊळ, आता तिसऱ्या देवळाचा नंबर आहे, फुलं राहिलीत किती, 300. मग 300 फुलं घेऊन त्याने जशी एंट्री मारली तिसऱ्या देवळामध्ये, देवाने त्याची फुलं काय केली, तिप्पट केली की देवाला द्यायची 150. हे फिक्स ठरलंय त्यांचं, देवाचं आणि त्याचं दोघांचं ठरलेलं आहे, आमचं ठरलंय. मग 300 गुणिले 3 केलं, 3 त्रिक 9, इथे बनलं 900. 900 मधून 150 फुलं त्याने जशी देवाला देऊन टाकली तर त्याकडे उरलं किती माहिती आहे का, फुलं 750. हे तुम्हाला फक्त फटाफट मायनस करता आलं पाहिजे. 750 फुलं घेऊन आता हा जाणार आहे देऊळ क्रमांक 4, शेवटचं देऊळ आहे. ठीक आहे, आणि जसे 750 फुलं घेऊन 750 फुलं घेऊन तो चौथ्या देवळात एंट्री मारला, त्याची फुलं झाली तिप्पट, आणि ती तिप्पट केल्यानंतर देवाला द्यायची किती, 150. आता मग आपण याला तिप्पट करू. 3 0 0, 3 5 15, हातचाला 1, 3 7 21 आणि 1 त्याला 22, 2250, तब्बल 2250 फुलं झाली. त्यातून देवाला द्यायची किती, 150, आणि ही 150 मायनस केली तर उरतात फक्त इथं 2100. म्हणजे त्याची फुलं त्या देवामुळं एकदम
खूप मोठी वाढली बघा ना, 100 फुलं होती, शेवटला झाली 2100. म्हणजे तुमचं उत्तर काय पाहिजे, किती फुलं शिल्लक राहतील, तर 2100 शिल्लक राहतील. सो आपलं पर्याय क्रमांक 2 हे उत्तर पाहिजे. अतिशय सिंपल आहे. मग आता पुढचं गणित बघू आपण याच्यामध्ये, की तुम्हाला म्हटलं गेलंय 2 अंकी संख्येचा 1/4. आपण त्याला एक्सच म्हणूया ना, कारण आपल्याला जे 2 अंकी संख्येचं जे काही बेसिक लॉजिक असतं ते पुढच्या भागात येणार आहे. इथं आपण याला एक्सच समजूया. ठीक आहे, मग कुठली तरी एक संख्या आहे, त्याचा 1/4. आता मी तुम्हाला आधीच ऑलरेडी बेसिकमध्ये तुम्हाला निम्म सांगितलं, 1/3 सांगितलं, आता 1/4 आहे म्हणजे 1/4 झाला, बरोबर का. मग मांडणी कशी करतो आपण बघा, एका 2 अंकी संख्येचा किंवा एका संख्येचा 1/4, त्याला आपण असं करायचं x/4, यालाच म्हणतात 1/4. हे लक्षात घ्या. हा त्याने काय म्हटलं पुढे, त्याच संख्येच्या 1/5पेक्षा, ठीक आहे, लक्षात घ्या, हा त्याच संख्येच्या 1/5पेक्षा 4 ने मोठा आहे. आता 4 ने मोठा कोण आहे, हा मोठा आहे की नाही, कोणापेक्षा, 1/5पेक्षा, म्हणजे हा मोठा पाहिजे, 1/5 त्याचा लहान पाहिजे. आणि कॉमन सेन्स आहे ना, एखाद्या संख्येला 4 ने भागलं, दुसऱ्याला परत त्या संख्येला 5 ने भागलं, तर 4 ने भागलेलं उत्तर मोठे. म्हणजे उदाहरणार्थ 20 घेतला, 20ला 4, किंवा आपण 40 घेऊ, 40ला 4 ने भागलं तर 10 येणार आहे, आणि 40ला जर 5 ने भागलं तर 8 येणार आहे. तर 10 मोठा पाहिजे 8पेक्षा, म्हणजे हा मोठा असणार आहे, x/4 हा मोठा असणार आहे. म्हणजेच एका संख्येचा 1/4 x/4 झाला, हा त्याच संख्येच्या 1/5 म्हणजे x/5पेक्षा 4 ने मोठा आहे. आता तुम्ही लोक हा शब्द बघता मोठा आणि करता प्लस, तसं करू नका. ही इकडची संख्या याच्यापेक्षा मोठी आहे, कितीने मोठी आहे, 4 ने मोठी आहे, म्हणजे या दोघातला डिफरन्स हा 4चा पाहिजे. हे अंडरस्टँड झालं तर गणित सुटतंय, नाही तर मग गडबड होऊन जाईल. आता आपण शोधूया नेमकं ती संख्या कोणती काय ते. आता 5 ने इथं क्रॉस करा, 4 ने क्रॉस करा, म्हणजे आपण बेसिक अपूर्णांकात बेरजा वजाबाक्या ज्या केल्या तेच करायचे. इथं पाया समान नाहीये, मग आपण काय करणार, तिरकस गुणाकार करणार. 5 ने x ला क्रॉस केलं, गुणाकार केला तर 5x झाला. 4 ने x ला गुणाकार केला, इथं झाला 4x, मध्ये चिन्ह इथं मायनस आहे, काही विषय नाही, भागिले 4 आणि 5चा गुणाकार 4×5 इथे 20, आणि पलीकडे आपला 4 वाढ बघतो हे सुटण्याची. ठीक आहे, मग आता आपण याला सॉल्व्ह करताना एक गोष्ट आली पाहिजे, की हा जो 5x वजा 4x आहे, हा किती बनणार आहे, 5x मधून 4x गेला, फक्त x बनणार आहे. म्हणजे 5x मधून 4x गेले तर फक्त एकच x राहणार आहे, म्हणजे x राहणार आहे. आणि x भागिले 20 बरोबर जर 4 असेल तर अंतिम स्टेप काय, हा जो 20 इथे भागाकार करतोय तर तिथे गेला की तो गुणाकार करणार आहे. सो 20 ने त्याला गुणायचंय, कोणाला, 4ला. सो 4 गुणिले 20 येईल, आणि ते 20 चोक असेल किती बरं, ते 80 असेल. बस फक्त इथे गडबड नको आहे, 80 उत्तर येतं आपलं. सो 80 करेक्ट आहे. पर्याय नंबर 1 या पद्धतीत करा. चलो नेक्स्ट, आता आपण पुढे आलो. आता थोडासा वेगळ्या पद्धतीचा प्रश्न विचारलाय, काहीतरी हफ्ता वगैरे काहीतरी भरतोय कोणतरी व्यक्ती. काय दिले बघा, एका व्यक्तीने त्याचे 2000 रुपयांचे कर्ज 4 हप्त्यामध्ये परत केले. किती हप्त्यात परत केले, 4 हप्त्यात. आता हप्त्याचा म्हणजे इन्स्टॉलमेंटचा किंवा EMIचा त्या टाईपचा प्रश्न असा आलेला आहे. आणि मग त्याने काय म्हटलंय पुढे, त्याचा प्रत्येक हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा 50 रुपयांनी जास्त त्यांनी दिलाय. प्रत्येक हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा 50 रुपयांनी जास्त दिला. आपण एक काम करूया, तर पहिल्यांदा पहिला हप्ता नाही, 1 नंबर म्हणजे पहिला हप्ता आपण त्याला x मानू, कारण तोच त्याने विचारला ना. त्याचा पहिला हप्ता हा किती रुपयांचा होता, हा तुम्हाला प्रश्न विचारलाय. आपण पहिल्या हप्त्याला समजा x असं मानलं, तर याच्या पुढचा जो हप्ता असेल त्याने काय म्हटलंय, प्रत्येक हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा 50 रुपयांनी जास्त आहे. मग पुढचा हप्ता हा पहिल्या हप्त्यापेक्षा 50 रुपयांनी जास्त पाहिजे, x+50 पाहिजे. त्यानंतर मी 3rd नंबरला गेलो, तिसरा हप्ता काढायला गेलो, तर याच्यापेक्षा परत 50 वाढलं पाहिजे. मग त्या 50 मध्ये 50 रुपयात अजून 50 रुपये ऍड केले तर किती बनतं, ते 100 बनते. आणि त्याच्यानंतर परत मागच्यापेक्षा पुढचं 50 जास्त पाहिजे. मग याच्यामध्ये परत 50 ऍड झालं तर इथे किती बनणार आहे, 150 बनणार आहे. असे आपण 4 हप्ते पहिले हे जे परफेक्ट असाइन करून घेतले. आणि मग ह्या सगळ्या हप्त्यांचं टोटल परतफेड किती रुपयांची, 2000 रुपयांची. तर तुम्ही इथल्या इथे यांची बेरीज करा, नाहीतर तुम्ही लोक आडव्या मांडणी करा. म्हणजे तुम्ही जर म्हटलं सर आम्ही असं डायरेक्ट करून टाकलं, x x x आणि x किती बनले, 4x बनले, आणि 100 50 ते 150 झाला, 150 300 झाला, तसं चालतंय. नाहीतर आपण त्याला एका मांडणीत लिहिलं, समजा पहिला हप्ता x रुपयांचा, त्याच्या पुढचा हप्ता x अधिक 50 रुपयांचा, त्याच्या पुढचा हप्ता x अधिक 100 रुपयांचा, आणि त्याच्या पुढचा हप्ता x अधिक 150 रुपयांचा. आणि हे जे सगळे हप्ते आहेत ना, हे सगळे हप्ते जर आपण इथे ऍड केले, यांची सगळ्यांची बेरीज केली, या सगळ्यांची बेरीज किती येते, किती रुपये त्याने परतफेड केली, 2000 रुपयांची केली. आपण इथे 2000 असं लिहून टाकूया. चला, इथपर्यंत गेल्यानंतर काय करायचं, ऍडिशन करायची. कसं, 1 2 3 आणि 4. x किती वेळा आहे, तर फक्त 4 वेळा आहे. तर आपण इथे लिहिणार 4x, त्याच्यानंतर प्लस हा 50 रुपये आणि 100 रुपये 150, आणि 150 आणि 150 किती म्हटलं, 300. तर इथे आलं आपलं ते 300, आणि इज इक्वल टू पलीकडे काय, ते 2000.
ठीक आहे. दिलेलं समीकरण सोडवायचं, एक्सची किंमत काढायची आणि एक्स म्हणजे आपला पहिला हप्ता असेल आणि जो तुम्हाला विचारलेला आहे आपण त्याला सॉल्व्ह करूया. मग हेच तुम्हाला इथे उभ्या मांडणीने पण करता आलं असतं बरं, पण मी तुम्हाला स्टील बेसिकने सांगितलं, काही विषय नाही आहे. सो हा 300 पहिला तिकडे घेऊन जावा. इथे उत्तर आलं 4x बरोबर तो 2000 तिकडे पहिल्यांदा आहे तसाच राहील, त्याला काय बदल करायचा नाही. परंतु हा जो कोणी 300 तिकडे जाईल तो प्लस होता, तो तिकडे गेला काय होईल, तो मायनस होईल. इथे -300 करावं लागेल आणि मग त्याच्यानंतर 4x बरोबर 2000 मधून 300 रुपये मायनस केले आपण, तर उत्तराला फक्त इथं 1700. आता 4ने फक्त भाग द्यायचा बाकी, म्हणजे आपलं उत्तर आपल्या समोर असेल. मग x इज इक्वल्स टू हा 1700, त्या 1700ला आपण भाग दिला कशाने, 4ने. आपलं उत्तर काय ते बघा सगळ्यांनी, एकदम साधं सिंपल आहे. 4ने एकदम निवांत भाग द्यायचा, 4चा पाडा बोलायचा, 4 एका 4 इथे 4 चोक 16, इथे 1 राहिला 10, 4 2 8, त्यानंतर इथे 2 राहिला 20, म्हणजे 4 5 20. आपला पहिला हप्ता यांचा असणार आहे 425 रुपयांचा, जो आपण व्यवस्थित कॅल्क्युलेट केलेला आहे 425 रुपीज, जो आपला पर्याय क्रमांक 2 असणार आहे. सो या पद्धतीने करा. एखादा म्हटलं सर ते डायरेक्ट आपण 4 हप्त्याने 2000ला भागलं तर ते मग किती येते, मग ते आपण ते डायरेक्ट 2000ला 4ने भागून दिलं मस्तपैकी, ते उत्तर येते 500. मग 500ला ॲडजस्ट करून करता येईल का, येईल. फक्त ते करताना ते हप्ते 4 ते ध्यानात ठेवून जायचे आणि त्यामध्ये तुम्हाला ॲडजस्टमेंटमध्ये मिस्टेक नको व्हायला म्हणून तुम्हाला बेसिक सांगितलं. ठीक आहे, चलो नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट. आता पुढे बघा. मग आता हा जो प्रश्न आहे, आता इथून पुढे तुम्हाला सगळे आयोगाचे प्रश्न मी घेणार आहे. तर आयोगाचा प्रश्न काय विचारला गेला आहे, PSI पूर्व 2012चा प्रश्न आहे. सोपेही असतील, मिडियम असतील आणि आता अवघडी प्रश्न येणार आहेत, हे लक्षात घ्या. मग प्रश्न असा आहे, एका संख्येची 7 पट आणि 4 पट यांची बेरीज 66 आहे. असा सेम टाईपचा प्रश्न आपण काही वेळापूर्वी प्रॅक्टिसमध्ये आपण पाहिला होता. आपण त्याची मांडणी करायला घेऊ. एका संख्येची 7 पट म्हणजे 7x, 4 पट म्हणजे 4x, यांची बेरीज किती येते, 66. इथपर्यंत तुम्हाला लोकांना मांडणी करता आली. एका संख्येची 7 पट आणि 4 पट यांची बेरीज ही 66 आहे. ठीक आहे, आपण त्याला ऍड करूया की 7 आणि 4 किती आलं, ते 11 आलं. इथं म्हणलं 11x बरोबर काय आला, 66. आता इथून पुढे काही स्टेप वाढवू नका. 11x बरोबर 66 म्हणजे x बरोबर किती असणार, तो 11 त्याला भाग देणार, 11 सक 66. सो डायरेक्ट x ची किंमत काय आली, इथं 6 आली, 11 सक 66 आलं. इथपर्यंत आपण एकदम परफेक्ट पाहिजे. ठीक आहे, मग तुम्हाला लोकांना जो काही प्रश्न विचारला त्या प्रश्नात आपण जाऊया. आता प्रश्न कसा विचारलाय बघा. प्रश्न त्याने विचारलाय तर त्या संख्येच्या तेवढ्याच पटीच्या, म्हणजे केवढ्याच पटीच्या, तेच 7 पट आणि 4 पटीच्या संख्यांची वजाबाकी किती होईल. म्हणजे तुम्हाला 7x आणि 4x यांची वजाबाकी काढायची. कसं करणार बघा आता. सो 7x आणि 4x यांची वजाबाकी काढताना 7x मधून 4x पहिलं घालवून टाका. किती येतं तेवढं बघा. ते किती येते बघा, ते 7तून 4 गेला तो 3 आला, इथे 3x बनलं. आणि x ची किंमत आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, x ची किंमत आहे 6. मग x ची किंमत 6 आहे ना, आणि त्याच्या आधी तुम्हाला एक माहिती आहे, इथे 3 आणि x मध्ये गुणाकार आहे. मग आपण ती मांडणी कशी करतोय बघा. जर x ची किंमत 6 असेल तर आपण x ची किंमत 6 याच्यामध्ये ठेवून दिली. इथं x च्या बदली 6 ही किंमत आली. ह्या दोघांमध्ये गुणाकार होतो. हे आपण तर कधीच बेसिक मध्ये शिकलेलो आहे की बाबा बॉडमास मध्ये सांगितलं ब्रॅकेट म्हणजे गुणाकार आहे. सो 6 आणि 3चा गुणाकार साहित्रिक किती आला, ते 18 आलं. सो आपलं उत्तर असेल 18. सो आपला पर्याय क्रमांक 4. किंवा एखाद्याने असं न करता त्याने म्हटलं सर संख्या तर 6 आलेली, मग आम्ही काय केलं, 7 पट 7 सकून 42 आलं आणि 4 पट 6 चोक 24 आलं. 42 मधून 24 गेलं तर शेवटी ते 18च येणार आहे. त्यामुळे तो काही कुठला प्रॉब्लेम नसणार. चला नेक्स्ट पुढे बघू आपण. आता आयोगाचा पुढचा प्रश्न PSI पूर्व परीक्षा 2013चा प्रश्न असेल आता आपला. आता बघूया आपण नेमकं काय ते. सो त्याने काय म्हटलंय, व्यवस्थित मांडणी करूया आणि बघूया काय ते. एका संख्येतून म्हणजे x मधून एका संख्येतून 8 वजा करून त्या येणाऱ्या वजाबाकीला 8ने भाग दिला. 8ने काय केला, भाग दिला. एका संख्येतून 8 वजा करून येणाऱ्या वजाबाकीला 8ने भाग असा द्यायचा. साईडला भागीला 8 नका लिहू, इतकं काय स्टँडर्ड नाही वाटत, हे स्टँडर्ड वाटतंय. 8ने भाग दिला तर भागाकार काय येतो, 2 येतो. तर याचा भागाकार म्हणजे उत्तर 2 येतं. ठीक आहे, आपण पहिल्यांदा काय करूया, याला आपण सॉल्व्ह करूया, कारण हे सॉल्व्ह होण्याजोग आहे बरं, लक्षात घ्या. आता काय होईल, हा 8 तिकडे जाईल म्हणजे काय बनतंय, x वजा 8चं काहीच होणार नाही, हे असंच राहणार आहे. 8 तिकडे गेला, 8 दुने हा भागिले, इथे गेला गुणिले होईल, 8 दुने काय येईल, तो 16 येईल. चला झालं इथपर्यंत. आणि हा जो -8 आहे हा जेव्हा तिकडे जाईल तो तिकडे प्लस होऊन जाईल. मग उत्तर कसं येईल, x इक्वल्स टू जो 16 आणि तो 8 मायनस वाला तिकडे गेल्यामुळे तो बनणार इथं +8 आणि उत्तर किती असेल आपलं, 16 आणि 8 किती आलं, ते 24. सो आपल्याला मूळ संख्या मिळाली 24 आहे. पण आपल्याला 24ला गोळा नाही मारायचा आहे. पुढे प्रश्न वेगळा आहे. 24 दिसतोय पण ते 24 नाही येणार उत्तर. प्रश्न काय विचारलाय, तर मूळ संख्येतून म्हणजे ह्या मूळ संख्येतून, लक्षात घ्या, या संख्येतून 4 वजा करून येणाऱ्या संख्येला 4ने भागले. म्हणजे ह्या 24 मधून, लक्षात घ्या तुमचा प्रश्न असा आहे, ह्या 24 मधून 4 वजा करून जर याला आपण 4ने भागले
तर भागाकार काय येईल हा तुम्हाला प्रश्न विचारलाय. मग 24 मधून 4 गेला तो आला 20, भागिले आपण 4 केलं तर 4 25, आपलं उत्तर 5 पाहिजे. सो पर्याय क्रमांक 2 असणार आहे. फक्त ही मिस्टेक करू नका, 24 ला गोळा मारू नका. पुढचं काय विचारलं तेही बघत चला परीक्षेमध्ये, म्हणजे उत्तर आता 5 आलं आपलं. ठीक आहे. सो नेक्स्ट आता बघा पुढे थोडंसं आता जरा वेगळा प्रश्न. आता हा प्रश्न आहे STI मुख्य परीक्षा 2018चा. ठीक आहे. मुख्य परीक्षांचे सिलेबस जर आपण पाहिले PSI STI ASOचे तर ते म्हणतात की बाबा बुद्धिमत्ता चाचणी, परंतु ह्याच बुद्धिमत्ता चाचणीमध्ये तुम्हा लोकांना गणितं विचारली जातात. ही गणितं ह्या सेम प्रकारे बघा, लक्षात घ्या. आता काय म्हटलंय ते की बाबा एका पिशवीमध्ये फक्त एक रंगी म्हणजे सिंगल कलर असे असलेले 4 भिन्न रंगाचे चेंडू आहेत. ठीक आहे. मग त्याने असं पुढे असं एक थोडं ट्विस्ट करून टाकले. आपण एक काम करूया, एकूण चेंडू आपण एक्स मानायचे. काय करायचं कधीही लक्षात घ्या, एकूण चेंडू एक्स मानायचे. मग त्याने म्हटलंय नेमके 12 वगळले म्हणजे 12 जर मायनस केले त्यातून तर सर्व चेंडू निळेत. म्हणजे आपण एक काम करूया, आपण काय केलं, एकूण चेंडू जे आहेत ते एकूण चेंडू आपण एक्स मानले. काय केलं आपण, एकूण चेंडू एक्स मानले. मग त्याने म्हटलंय 12 वगळले तर सगळे निळेत. मग तुम्हाला लोकांना काय करायचं, याच्यामधले निळे चेंडू काय तर एक्स मधून जर 12 मायनस केलं तर तुम्हाला लोकांना निळे चेंडू भेटतील. पुढे काय दिलं त्याने, नेमके 21 वगळले तर सर्व चेंडू पिवळेत. जर का आपण पिवळे चेंडू का कॅल्क्युलेट करायला गेलो तर पिवळे कसे येतील, त्याने म्हटलंय जर त्यातून 21 वगळले म्हणजे एक्स मधून आपण जर 21 मायनस केला तर पिवळे चेंडू मिळणार आहेत. त्याच्यानंतर नेमके 20 वगळले तर सर्व चेंडू लाल आहेत. मग आता लाल चेंडू कसे काढणार आपण, लाल चेंडूंसाठी एक्स मधून आपण किती बाबांनो 20 वगळायचे आहेत ना, 20 वगळले तर लाल चेंडू मिळणार आहेत. आणि त्याच्यानंतर नेमके 19 वगळले तर सर्व चेंडू हे हिरवे आहेत. तर हिरव्या चेंडूंची संख्या कशी आली, तर हिरवे चेंडू आपल्याला कसे मिळाले, जर एक्स मधून एकूण चेंडूंमधून आपण जर का त्यातून 19 वगळले तुम्हाला काय मिळणार आहेत, हिरवे चेंडू मिळणार आहेत. हे पहिल्यांदा फॉर्मॅट समजून घ्या. मग आता तुम्हाला लोकांना साधा सरळ प्रश्न, जर आपण निळे पिवळे लाल आणि हिरवे हे सगळे आपण कॅल्क्युलेट केले, ॲडिशन केली तर आपल्याला एकूण चेंडू मिळणार आहेत. मग आता लक्षात घ्या ते एकूण चेंडू आपण त्याला असं म्हणू शकतो की एकूण चेंडूंची संख्या आपण ऑलरेडी एक्स मानून बसलोय. काय मानलं आपण, एक्स मानलेलं आहे त्याला. आणि मग जर का आपण एक्स मानलं असेल तर एकूण चेंडू तर 4 प्रकारचे आहेत. पहिला प्रकार, दुसरा प्रकार, मग तिसरा आणि मग चौथा. कसा, हे 4 प्रकारचे चेंडू आहेत. हा पहिला वाला, हा दुसरा रंगाचा, हा तिसरा आणि 4. कारण त्याने म्हटलं ना केवळ 4 भिन्न रंगाचे चेंडू आहेत आतमध्ये. हे क्लिअर आहे सगळ्यांना. मग आता आपण काय करूया, यांना आपण त्या फॉर्मॅटमध्ये मांडू. कसं मांडतोय बघा, सगळे चेंडू आपण जर ऍड केले तर संख्या एक्स आली पाहिजे. मग 4 रंगाचे चेंडू किती आहेत, निळे x-12 आहेत. निळे किती आहेत, x-12 आहेत. त्यानंतर पिवळे किती आहेत, x-21 आहेत. x-21 आहेत. लाल किती आहेत, x-20 आहेत. इथे आलं x-20. आणि त्यानंतर हिरवे किती आहेत, x-19 आहेत. तर आपण इथे लिहिलं x-19. हे लक्षात घ्या. मग इथे आपण हे सगळं लिहिल्याच्या नंतर बघा प्रत्येक प्रकारचे चेंडू आपण इथे लिहून घेतले. आणि मग मित्रांनो जर का ह्या सगळ्यांची मी बेरीज केली, म्हणजे या निळ्यांची, परत त्यानंतर कुठले ते पिवळे, मग लाल आणि हिरवे, या सगळ्यांची जर का अशी आपण बेरीज दाखवली तर बेरीज दाखवल्यानंतर यांची संख्या ही एक्स आली पाहिजे. टोटल चेंडू हे एक्स आहेत असं आपण मानलंय सुरुवातीला, एकूण चेंडू एक्स आहेत. आता हे समीकरण आपल्याला सॉल्व्ह करायचं जे आपल्याला जमतं, खूप चांगल्या प्रकारे जमतं. कसं ते बघा. आता यात आपण ना एक्स कॅल्क्युलेट करू घेतात. 1 बघा, 1 2 3 आणि 4 हे 4 एक्स आहेत. एखादा म्हणेल सर इकडचं आणि तिकडचं एक एक्स कॅन्सल करून टाका ना, बिंदास करा. पण तुम्हाला ते माहित असेल तर, नाही तर आपलं असंच बेसिकने जाऊ द्या. एक्स किती आहेत, 1 2 3 4. इथे आला 4 एक्स. बरं, आता हा -12 -21 -20 आणि -19 यांची डायरेक्टली ॲडिशन करायची, कारण सगळ्यांची चिन्हही सारखी आहेत आणि उत्तराला चिन्ह मायनस देऊन टाकायचं. कसं ते बघा. आता आपण 12 आणि 21 ची ॲडिशन केली, ते किती बनलं, तर 33. तुम्ही साईटला रफमध्ये करा ते किंवा असं करा, 9 9 आणि 1 10, 10 आणि 2 आला तो किती 12 आला. हातचा 1 2 1 1 2 4 5 6 7 हे 72 येईल बघा. किंवा तुम्हाला तिथे मोजून दाखवतो तुम्ही. 12 आणि 21 33 आलं. 33 आणि 20 इथे 53 आलं. 53 आणि 19 मध्ये पहिल्यांदा 53 आणि 9 ऍड केलं तर इथे 62 होतं. 62 आणि 10 72 येतं आणि चिन्ह द्यायचं मायनस. ठीक आहे. सो मायनस इथे आला 72 इज इक्वल टू एक्स. आता इतकं सिंपल आहे. हा एक्स इथून इकडे घेऊन या, 72 तिकडे घेऊन जावा, म्हणजे काय बनतंय 4x चा 4x, तिकडचा x इकडे आला तर तो होईल -x, आणि इकडचा जो काय 72 तो तिकडे गेला, तो -72 तिकडे गेला की होईल तो +72. याला फक्त 72 असे लिहून टाका. आता आपण याला सॉल्व्ह करूया आणि उत्तर काढूया आपलं. मग काय ते बघा, 4x मधून जर x गेलं तर फक्त इथं 3x राहतो, आणि 3x बरोबर जर 72 असेल तर आता आपल्याला 3 ने त्या 72ला आता भाग द्यायचा आहे. हे आपली फायनल स्टेप असेल. तर उत्तर असेल 72 भागिले 3 म्हणजेच किती, तर 3 ने त्याला एकदम निवांत भाग द्या. 3चा पाडा बोला आपण, 3 1 3, 3 2 6 आणि ते 3 4 12. उत्तर असेल 24. x = 24. सो आहे ऑप्शन असलाच पाहिजे.
एकदम बेसिक गोष्ट आहे सगळी ती, आणि हे बाकीचं तुम्हाला कॅल्क्युलेट करता येतं, खूप साऱ्या सरळ सगळ्या बेसिक गोष्टी सगळ्या, ठीक आहे. या पद्धतीने मांडणी करा, ठीक आहे. चलो नेक्स्ट. आता पुढे बघा, थोडासा एक वेगळा प्रकारचा आणि बेसिक प्रश्न विचारला गेला आहे. थोडं अवघड, थोडं मिडियम, थोडं बेसिक आणि थोडंसं हार्ड पण येणार नंतर. ASO पूर्व 2012चा प्रश्न. एका संख्येच्या 1/9मधून, मी ऑलरेडी सांगितलं तुम्हाला, 1/9 म्हणजे 1/9, डायरेक्ट काय करायचं, x/9 लिहून टाकायचं. बघा लक्षात घ्या, एका संख्येच्या 1/9 मधून 9 वजा केले असता, म्हणजे एका संख्येच्या 1/9 हे असं लिहितात, त्यातून 9 वजा केले असता, त्यातून 9 वजा केले असता. पुढे त्याने म्हटले उत्तर म्हणजे लगेच लिहायचं इक्वल टू किती येते, 9 येते. अरे वा, सगळं 9च येतं. मग आता एक काम करा, याला सॉल्व्ह करताना इथं क्रॉस मल्टिप्लाय करा किंवा सरसकट 9ने गुणून करू. पण अजून एक गोष्ट, काही लोक हे 9ला 9 कॅन्सल करतात, पण तसं होत नाही. हा -9 आहे, हा तिकडे गेला की प्लस होईल, त्याची बेरीज होईल उलट तिथं, त्यामुळे ती गडबड करू नका तुम्ही. मी तुम्हाला एकदम सिम्पलेस्ट वेमध्ये सांगतो. सगळ्यात बेस्ट, तुम्ही हा 9ला उचलला, 9 तिकडे गेला, तसं पण चालतंय. नाहीतर तुम्ही काय ट्रेडिशनल फॉर्मनुसार पारंपरिक पद्धतीने 9×9 = 81 करता, x - 81/9, 9 तिकडे गेला, परत त्याला गुणणार. तो एकच गोष्ट आहे सगळी ती, एकच कुठल्या तरी मेथडने करा, पण उत्तर ॲक्युरेट काढा. म्हणजे कसं येईल बघा, आता जर मी आपल्या पारंपरिक पद्धतीने गेलो, 9ने 9ला क्रॉस केलं, इथं 9×9 किती, 81, छेदामध्ये इथे 9 राहिला, पलीकडे परत 9 आहे, हा 9 परत त्याला तिथे गुणायला गेला, इथे आला x - 81 ॲज इट इज, आणि हा 9 जेव्हा इथे जाऊन त्याला गुणेल, तो परत 9×9 करून टाकेल. आता परत 81ला कॅन्सल करू नका, का, हा -81 जेव्हा तिकडे जाईल ना, तर तो बनेल +81, ठीक आहे. मग आता बघा कशा पद्धतीने येईल ते, x = तिकडचा 81 तर घेतलाच आपण, आणि हा जो -81 आहे हा तिकडे गेला प्लस होणार आहे, हे लक्षात घ्या. मग तो प्लस होणार आहे, तो +81 इकडे होऊन जाईल, आणि शेवटचं उत्तर आपलं असेल 1 2 आणि 8 8 16, उत्तर आलं 162. उत्तर येते आपलं 162. सो आपला पर्याय क्रमांक कितवा दिसतोय, पर्याय क्रमांक 4. सिंपल प्रश्न होता, बेसिक होता, ठीक आहे. चलो नेक्स्ट. आता पुढे ASO पूर्व 2012चाच प्रश्न, ठीक आहे. काय विचारलं गेलं या प्रश्नामध्ये एकदा बघा, की एका संख्येमध्ये त्याच संख्येचा, एका संख्येमध्ये म्हणजे x मध्ये त्याच संख्येचा म्हणजे xचाच, बरं लक्षात घ्या. एका संख्येमध्ये मांडणी बघा, एका संख्येमध्ये त्याच संख्येचा 3/4 भाग मिळवून, 3/4 भाग त्या संख्येचा काढा. 3/4 नका लिहू इथं, तुम्हाला त्या संख्येचा 3/4 हिस्सा मिळवायचा आहे, भाग मिळवायचा आहे. मग त्याला लिहायचं कसं, त्याला लिहायचं 3x/4, म्हणजे याला म्हणतो आपण एका संख्येमध्ये त्या संख्येचा 3/4 भाग मिळवला आपण, ठीक आहे. आणि मग ते मिळवून काय केलं, मिळवून त्याची चौपट 4 पट केली, म्हणजे हे मिळवायचं, पहिल्यांदा हे मिळवून घ्यायचं आणि मग ब्रॅकेट टाकायचं, म्हणजे ह्या सगळ्या बेरजेची, बरोबर, एका संख्येमध्ये त्या संख्येचा 3/4 भाग मिळवून त्याची चौपट केली, तर त्याची चौपट म्हणजे तो 4 इथे बाहेर लिहायचा, केली असता येणारी संख्या म्हणजे येणारं उत्तर हे 126 आहे, हे 126 आहे. ही मांडणी जमली पाहिजे आपल्याला, बस. आता आपण हे सॉल्व्ह करूया, खूप सिंपल गोष्ट आहे. आता इथे सुद्धा पारंपरिक पद्धतीने 4ने x ला क्रॉस करायचं, 4 × x म्हणजे आता इथे आला 4x, साईडचा बिचारा 3x, आणि भागिले किती आहे 4 आहे, आणि साईडला इथे 4 अजून बाकी आहे, = 126. एवढं करून घ्या. पहिल्यांदा काय केलं, 4ने x ला क्रॉस केलं, 4 × x म्हणजे 4x आला, साईडला +3x भागिले 4. आता हे सॉल्व्ह करत असताना हे 4x आणि 3x, 4 आणि 3 7, आता 4 आणि 3 7 झाला तो. सो इथे 7x भागिले किती आला बाबा, तो 4 आला, बेसिक. आणि मग याच्या ब्रॅकेटच्या बाहेर इथे 4 आहे, त्याला विसरू नका, = 126 आहे. आता इथे काहीतरी कॅन्सल होणार म्हणजे होणार आहे. काय कॅन्सल होणार आहे, या 4ला हा 4 कॅन्सल होणार आहे, सरळ दिसते नाही काय, भागार आहे ना, 4 आणि 4 एकमेकाला कट होऊन जाणार आहे. मग उरलं काय इथं, इथं उरला फक्त 7x, आणि पलीकडे काय उरला 126. बघून घ्या, इथे 4 4 गेला, इथे 7x राहिला, पलीकडे 126 राहिला. आता हा जो 7 इथे xच्या बाजूला बसलाय, हा इथे गुणिले, इथे गेला की तो भागिले होईल. मग उत्तर काय असेल, x = 126/7. आता 7ने त्याला भाग द्यायचा आहे. मग 7ने त्याला भाग देताना 7 1 7, इथं 7 1 7 आला, 5 राहिला 56, मग 7 8 56. आपलं उत्तर असेल x = 18. उत्तर असेल आपलं x = 18. हा असेल पर्याय क्रमांक कितवा, तर पर्याय क्रमांक 4. सिंपल आहे, बेसिक आहे. चलो नेक्स्ट. आता पुढे बघू आपण.